ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। मी मतदार बोलतोय या विशेष सेगमेंटमध्ये आम्ही दररोज एका ज्वलंत विषयावरती राज्यभरातल्या मतदारांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आजचा आमचा प्रश्न आहे, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी का वाढली नाही, यावरती मतदार काय म्हणाले ते ऐकूयात। आता मतदान कमी होण्याचं कारण हे उष्णतामान आहे आणि पुन्हा गव्हर्नमेंट किंवा सरकारच्या बाबतीत लोकांचा रोष आहे। बूथवर जे गोंधळ झाला होता त्याच्यात लोकांचं यादीत नाव नाही आहे, मागच्या वेळेला आलं होतं पण यावेळेला नाही आहे, अशी काही भानगडी होत्या, त्यामुळे बहुतांश लोकांचं मतदान होऊ शकलेलं नाही। 19 एप्रिल हे शुक्रवारच्या दिवशी आली आणि हेच जर सोमवारच्या दिवशी असते, कारण की गव्हर्नमेंट सेक्टरला सुट्टी होते ना, मॅक्झिमम सॅटर्डे संडे आल्यामुळे सुट्टीवर गेले असावे आणि खूपशे लोक गेले आहेत। चुनाव अधिकाऱ्यांचे जे आहे त्यावर ते त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कामं केलेली नाही आधी, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आला आहे। झपाट्याने वाढलेलं एक तर तापमान होतं, हा एक सगळ्यात पहिला मुद्दा। याच्यामध्ये एक असंही बघितण्यात आलेलं आहे की एका घरामध्ये 5 जर वोटर्स असतील तर त्यापैकी 2 वोटर्सला एक सेंटर, दुसऱ्या वोटरला दुसरं सेंटर। वोटिंग कोणत्या शाळेत आहे, कुठे आहे, त्यांच्यापर्यंत चिठ्ठ्या पोहोचलेल्या नाही, त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही आणि उन्हाचं पण तापमान खूप होता आणि सोबत भरपूरशा नवीन जे युवा पिढी आहे त्यांचे वोटिंग कार्ड बनलेलं आहे पण लिस्टमध्ये नाव नव्हतं। ऑटोक्रेसी जैसा एक कारण हो सकता है, या बहुत सारे लोग जहां सिटी में उनका वोट आता वो उस सिटी में ना होते हुए कोई दूसरे सिटी में होंगे, काम के लिए गए होते, शायद उन्हें छुट्टी ना मिला हो, ये भी एक कारण है। बहुत सारा डाटा मिसमैच भी है। आणि सोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।